गेले 8 ते 10 दिवसापासून करमाळा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आहे तो पाहायला मिळतोय। अवकाळी पावसानंतर या अवकाळी पावसाबरोबरच वादळी वारं देखील होतं। आपण सध्या करमाळा तालुक्यामध्ये आहोत। करमाळा तालुक्यातील शेटपळ नागोबाचे या गावामध्ये आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी आलेल्या जे वादळी वारं होतं पावसामध्ये, यामध्ये केळी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये उन्मळून पडल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही केळी जी आहे ती केळी तुटून पडलेल्या आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। करमाळा तालुक्यामध्ये केळीचं जे प्रमाण आहे लागवडीचं ते जास्त प्रमाणात असून करमाळा तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी शेटपळ नागोबाचे असेल, चिकलठाणा असेल, कुगाव असेल, जिंती असेल आदी भागामध्ये देखील केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाहायला मिळते। आपण पाहतोय की शेटपळ नागोबाचे येथील या शेतकऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणूया। काय सांगाल, नाव काय आपलं, गाव कुठलं? माझं नाव तुकाराम रंगनाथ पोळ, गाव शेटपळ, तालुका करमाळा। तर एकंदरीत जवळपास 2 एकर रान होतं केळीचं। एकदम काढा आलेला माल आहे सगळा आणि नेमका 10-15 दिवस काढा आला आणि लगेच हे झालं वाळण 2-4 दिवसात होतं काय त्या सगळंच पडून गेले। तपशील झोपली बाग। जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये तर खर्च येतो 1 एकरीच। आमचा 3 लाख तर खर्चच झालाय आणि नुकसान जवळपास 6 लाख झालंय। यामध्ये आता आपण पाहतोय की अजून कृषी सहाय्यक संपावर आहेत, पंचनामे देखील अद्याप झालेले नाहीत। आपली मागणी काय असणार आहे सरकारकडे? फोन केले त्यांना, पण ते म्हणतात आमचे संपावर आहे। मॅडमला फोन केला कृषी सहाय्यकाला, ते म्हणतात आम्ही संपावर आहे। तलाठी भाऊसाहेब म्हणतात मॅडम आल्याशिवाय काही करता येत नाही। पण पाऊस उघडला तरी दोघं म्हणलेत की येतो आम्ही आणि बघतो पाऊस। साधारण किती रुपयाचं एकूण नुकसान झालंय आणि काय मागणी असणार आहे सरकारकडे या केळी पिकाच्या भरपाईबाबत? कमीत कमी 6 लाखाचं ते उत्पन्न झालं। आता सध्या 20-25 भाव आहे केळीला, त्या हिशोबाने 6 लाखाच्या वरच नुकसान झालंय आणि खर्च आमचा 3 लाख झालाय। तर आम्हाला वाटतं कमीत कमी खर्च जाऊन थोडंफार मिळावं, म्हणजे एकरी 2 लाख किंवा 2.5 लाख रुपये मिळावे आणि एवढं पंचनामे एक लवकर झाले म्हणजे बरं होईल। आपण पाहतोय की सध्या कृषी सहाय्यकांचे पण जे संप जो आहे तो संप सुरू आहे। यामुळे सध्या या शेतकऱ्यांचे जे पंचनामे आहेत ते खोळंबल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। कृषी सहाय्यक देखील विविध मागण्यांसाठी गेले 5 मे पासून संपावर आहेत, तरी शासनाने देखील कृषी सहाय्यकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा संप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं देखील पंचनामे रखडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जरी शेतकऱ्यांकडून तात्काळ हे पंचनामे करून जास्तीत जास्त जे नुकसान भरपाई आहे ते आम्हाला मिळावे अशी मागणी या शेतकरी वर्गांमधून होते। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।